नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. ठाणे शहर पोलीस भरतीचा 29 मार्चचा पेपर नुकताच पार पडला आहे. तुम्ही प्रश्न पाहिले असेल तर काही प्रश्न खरंच वेळखाऊ होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पूर्ण पेपरचे अंकगणिताचे सविस्तर सोल्युशन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी व 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली तर वसतिगृहातील किती मुले होती? आता इथे काय करूया आपण, प्रत्येक प्रकारामधील 5 फळे शिल्लक राहिलेली आहेत. म्हणजे 30 सफरचंद वजा 5 म्हणजे 25 सफरचंद वाटलेली आहेत. त्यानंतर 55 वजा 5 50 मोसंबी वाटले गेलेले आहेत. 80 वजा 5 75 मोसंबी वाटलेत. आता तर वसतिगृहात किती मुले होती? आता याचा मसावी घेतला 25, 50 आणि 75 यांचा जर मसावी घेतला तर किती येतोय बघा. 25 बरोबर 25 गुणुले 1, 50 बरोबर 25 गुणुले 2, 75 बरोबर 25 गुणुले 3. आता मसावी म्हणजेच काय असतोय? कॉमन फॅक्टर. किती आहे कॉमन फॅक्टर? 25. म्हणजे आपलं उत्तर असेल 25. 15 सेकंद व 1 मिनिट 15 सेकंद या राशींतील दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी गुणोत्तर किती? आता 1 मिनिट आणि 15 सेकंद असं दिलेलं आहे. आता 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद प्लस हे 15 सेकंद म्हणजे किती झाले? 75 सेकंद. ही झाली दुसरी राश आणि पहिली कोणती आहे? 15 सेकंद. आता त्यांना काय पाहिजे? दुसऱ्या राशीची पहिल्या राशीशी गुणोत्तर. दुसरी रास कोणती आहे आपली? 75 भागिले 15. काय उत्तर येईल? 5:1 आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्यांची गुणोत्तर 5:6 आहे. जर त्या वर्गातील मुलांची संख्या 30 असेल तर मुलींची संख्या किती? आता मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर किती दिलेले आहे? 5:6 आणि वर्गातील मुलांची संख्या 30 आहे. ऑप्शन इथे दिलेले आहेत. ए 5, बी 6, सी 25, डी 30. आता इथे काय दिलेलं आहे? वर्गातील मुलांची संख्या 30 आहे. म्हणजे मुले किती आहेत? 30 आहेत. 5ला 30 तर 6ला किती? मग आपलं काय होईल? तिरकस गुणाकार करायचा. 30 गुणुले 6 भागिले 5. 36 आपलं उत्तर असेल. 36 ऑप्शनमध्ये कुठेच नाही. 36 आपलं उत्तर असणार आहे. 7,200चे किती टक्के म्हणजे 216 होय? आता 7,200चे किती टक्के म्हणजे x टक्के घेऊया. बरोबर 216. 216 गुणुले 100 करूया भागिले 7200. हे 2 शून्य निघून जातील. 6 एके 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 36, 12 त्रिक 36. 3% आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. मग आता या प्रकारचा क्वेश्चन आपण यूट्यूबवरती बघितलेला आहे. 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 12 पट असून मसावी 12 आहे तर त्या संख्या शोधा. ऑप्शनवरून जाऊया आपण. एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार बरोबर त्यांचा लसावी गुणिले त्यांचा मसावी. आता ऑप्शन ए घेतोय आपण इथे. तर 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे आता या त्या 2 संख्या असणार आहेत. 12 गुणिले 12. आता 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 12 पट असून म्हणजे मसावी किती आहे? x आणि लसावी किती आहे? 12 पट. म्हणजेच 12x² बरोबर 12 गुणिले 12. हे 12 निघून जाईल. आता इथे x² बरोबर 12ची व्हॅल्यू निघणार आहे काय? नाही.
त्यामुळे हा ऑप्शन होणार नाही. बी चेक करूया. 36 गुणुले 48 या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केलेत. 12x गुणुले x. आता इथे 48 भागिले 12 बरोबर x स्क्वेअर. 12 चोक 48. आता 36चं वर्गमूळ काय येईल? 6 येईल आणि 2चं वर्गमूळ 4चं वर्गमूळ 2 येईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली? 12. एक्सची व्हॅल्यू 12 आली म्हणजे त्यांचा मसावी काय आला? मसावी आला 12. आता या दोन्ही राशींचा मसावी किती येतोय? 36 आणि 48चा मसावी किती येतोय? 12. 12 त्रिक 36, 12 चोक 48 आणि लसावी किती येणार? आता इथे लसावी कसा काढायचा? म्हणजेच लसावी कसा घेतोय आपण? लसावी म्हणजेच काय घेणार? आता याचं काय आलं? 3^2 इंटू 2^2 आणि याचं काय आलं? 2^4 इंटू 3. आता म्हणजे 2चं हायेस्ट पॉवर काय आहे? 2^4. 3ची हायेस्ट पॉवर काय? 2^3^2 म्हणजे हे किती आलं? 16 गुणुले 9 144. म्हणजे आपला ऑप्शन बी बरोबर आहे. 2/3 अधिक 5/4 अधिक 7/8 बरोबर किती? प्रश्न क्रमांक 73. सिंपल ॲडिशन करायची आहे इथं. आता हे काय करूया? बेस समान करून घेऊया. आता 3च्या पाड्यात 24 आहे, 4च्या पाड्यात आहे, 8च्या पाड्यात पण आहे 24. म्हणून 24 गुणुले 2/3, 24 गुणुले 5/4 प्लस 24 गुणुले 7/8. आता 24नं मल्टिप्लाय केले म्हणून आपण डिवाइड पण करतोय. 3×8 = 24, 16 अधिक 4×6 = 24, 30 अधिक 8×3 = 24, 21 भागिले 24. किती येईल उत्तर? 67 भागिले 24. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल. कमलेशची उंची 140 सेंटीमीटर व आदितीची 105 सेंटीमीटर आहे. कमलेशच्या उंचीचे आदितीच्या उंचीशी गुणोत्तर काढा. तर कमलेशची उंची किती आहे? 140 सेंटीमीटर आहे. आदितीची उंची किती आहे? 105. गुणोत्तराचा सिंपल प्रश्न आहे हा. 5 दुनी 10, 45, 5 दुनी 10, 5 एके 5, 7 चोक 28, 7 त्रिक 21, 4:3 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाच्या उत्तरावर शंका वाटत असेल किंवा स्पष्टीकरण हवे असेल तर कमेंट करा. मी त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ आपल्या शॉर्ट ट्रिक तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. पुढच्या जिल्ह्याचा पेपर सोल्युशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.